जितेंद्र आव्हाड आणि चंद्रशेखर बावनकुळे हे त्याच लॉबीच्या वरच्या बाजूने जाणाऱ्या जिन्यांवरून जाताना दिसतात। काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत, मुख्यमंत्र्यांच्या दालनात जातानाची ही दृश्य आहेत। आपण इथे दृश्य पाहतोय, जितेंद्र आव्हाड आणि चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या दिशेने जात असतानाची ही दृश्य आहेत। आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी सागर कुलकर्णी आणि विशाल पाटील आहेत। सागर, आता मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक सुरू आहे ती संपली आहे का? काय नेमका निर्णय झाला? काही अपडेट्स मिळालेत का? काढले तर विशाल, माझा आवाज येतोय? जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाहेर आलेले आहेत। अर्थात जो प्रकार घडलेला आहे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला सागर, या संदर्भात आता जी बैठक सुरू आहे ती बैठक संपली आहे का? त्याबाबत काही माहिती मिळू शकली आहे का? विनोद, आत्ता ही बैठक संपलेली आहे। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली। अर्थात जो प्रकार घडला आणि नितीन देशमुख जे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि आव्हाडांचे समर्थक कार्यकर्ते आहेत त्यांची पडळकरांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी आणि शिवीगाळ झाली, या सगळ्या प्रकरणाचं संपूर्ण माहिती आव्हाड यांनी आणि जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिली। अर्थात मुख्यमंत्र्यांनी त्यांना कारवाईचं आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि दोन्ही बाजू जे आहेत जर त्याच्यामध्ये तिथले CCTV तपासण्यात येतील आणि त्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाईचं आश्वासन पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। त्यानंतरनं जयंत पाटील हे सभागृहामध्ये गेलेले आहेत। कायदा व सुव्यवस्थेवर अंतिम आठवडा सुरू आहे, त्या दरम्यान ते भाषणामध्ये सुद्धा या संदर्भात भाष्य करतील असं म्हटलं जातं। आणि आव्हाड आणि बावनकुळे यांची देखील पोर्चमध्ये आपण जिथे पाहिलं की जिथे मारहाण झाली होती त्या जवळच तिथे हे दोन नेते एकत्रित बोलत होते आणि त्यांनी देखील सागर, मी 2 मिनिटं तुला थांबवतो, बोलतात आपण थेट जाऊयात। बाचाबाची झाली, पण ती बाचाबाची होत असताना जितेंद्र आव्हाड साहेबांचा कुठेही त्याच्यामध्ये दोष नव्हता। संतोष देशमुख यांचे बंधू जेव्हा अधिवेशनाकडे न्याय मागण्यासाठी आले होते आणि काही लोकांची चर्चा करण्यासाठी आले होते, ते आणि आव्हाड साहेब हे अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा करत असताना अचानक एक गाडी आली आणि गाडी ज्या स्पीडली आली, जर त्याच्यामध्ये थोडंफार काय झालं असतं तर आव्हाड साहेबांच्या अंगावरच ती गाडी गेली असती आणि आव्हाड साहेब आणि संतोष भाऊ देशमुख यांचे जे बंधू त्या ठिकाणी आले होते त्यांचा खूप मोठा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला असता आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांना लागलं असतं। आणि हे होतानाच एक सत्तेत असणारे आमदार जोरात दरवाजा काय उघडतात आणि याच्यामध्ये या दोघांना म्हणजे आव्हाड साहेब आणि त्यांच्याबरोबर असणारे देशमुख भाऊ यांना तो दरवाजा लागला। पण ती चर्चा महत्त्वाची असल्यामुळे आणि ज्या व्यक्तीने दरवाजा उघडला जो सत्तेतला आमदार आहे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आव्हाड साहेबांनी केलं आणि जी महत्त्वपूर्ण चर्चा चालली होती का सामान्य परिवाराला न्याय द्यायचा त्या चर्चेमध्ये आव्हाड साहेब मग्न राहिले, त्याच्यामध्ये ते राहिले। आणि मग याच्यातच जर आपण बघितलं तर सत्तेत असणारा आमदार आव्हाड साहेबांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलला, शिवीगाळ सुद्धा तिथं केली। आव्हाड साहेबांचे काही कार्यकर्ते होते, आव्हाड साहेबांनी त्यांना शांत केलं। आणि आजच्या दिवशी काय झालं तर बदला घेण्यासाठी, आव्हाड साहेबांना मारण्यासाठी, हातापाई करण्यासाठी त्या आमदाराने इथं 4-5 गुंड नाही तर त्याचे कार्यकर्ते इथं आणले। आता त्यांच्याकडे पास होता का हे बघावं लागणार आहे, कसे ते आत आले आणि मग आव्हाड साहेबांना कोपऱ्यात घ्यायचं आणि त्यांना हाणामारी करायची, या हेतूतून हे लोक जेव्हा तिथे आले आणि आव्हाड साहेबांवर हमला करायचाच, त्याच्यातच एक नितीन देशमुख नावाचे पास घेऊन आलेले जे काही कार्यकर्ते होते, आव्हाड साहेबांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते होते, यांच्यावर हल्ला झाला, मारापिटी झाली।